तर मुंबई पाठोपाठ ठाण्यामध्ये देखील आता पावसाचा जोर वाढलेला आहे। त्यामुळे ठाण्यातील मेट्रोचं काम सुरू असणाऱ्या ठिकठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। तसंच ठाण्यातून घोडबंदर रस्ता तसंच नाशिक रोड जो आहे या ठिकाणी वाहनांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागलेल्या आहेत आणि याचा फटका वाहन चालकांना बसतोय। यावेळेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। तासामध्ये ठाणे शहरामध्ये 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर आपण बघू शकतो की ठाण्यावरून नाशिकच्या दिशेने जो रस्ता आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी निर्माण झालेले आहे। खास करून ठाण्यावरून घोडबंदर रोडच्या दिशेने आणि ठाण्यावरून नाशिकच्या दिशेने जाणारा जो काही रस्ता आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती खड्डे आहेत आणि जो काय पाऊस पडतोय पावसाचा जोर कमी आणि अधिक होतोय याचा फटका ठाणेकरांना बसतोय। आपण बघू शकतो ज्या ठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे त्या मेट्रोच्या जे काय पिलर आहेत त्याच्या बाजूला देखील पाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे। एकंदरीत ठाणे शहरामध्ये जे काय मेट्रोचं काम सुरू आहे त्यामुळे शहरातील काही ठिकाणी सकल भागात पाणी साचत असलं तर दुसरीकडे मात्र वाहतूक कोंडीने पुन्हा एकदा ठाणेकर बेजार झालेले आहेत। विकास काटे, साम टीव्ही न्यूज, ठाणे। तर आपण बघतोय मुंबई पाठोपाठ ठाण्याला देखील पावसाचा मोठा फटका पाहायला मिळतोय। घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी प्रचंड झालेली आहे कारण याच रस्त्यावर मेट्रोचं काम देखील सुरू आहे। त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे खोदून ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या खड्ड्यांमध्ये देखील पाणी साचलेलं आहे आणि त्याचा परिणाम आता या वाहतुकीवर झालेला आहे। तर घोडबंदरची ही दृश्य आपण बघतोय। यावेळेस घोडबंदर हा अतिशय महत्त्वाचा वर्दळीचा सगळा हा भाग, मोठ्या प्रमाणात मालवाहतूक वाहनं जी आहेत त्यांची इथून वाहतूक होत असते आणि आता पूर्णपणे वाहतूक कोंडीमध्ये हा सगळा भाग अडकलेला आहे आणि ही दृश्य आपण बघतोय यावेळेस घोडबंदर रोडची आहेत। या ठिकाणी प्रचंड 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 मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। मोठमोठी वाहनं जी आहेत, अवजड वाहनं जी आहेत ती या रस्त्यावर थांबून आहेत, खोळंबलेली आहेत आणि याचा वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। ही दृश्य आपण बघतोय घोडबंदर रोडवर कशा पद्धतीनं वाहतुकीची कोंडी झालेली आहे।